राज्यात मोठा राजकीय भूकंप. भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार. बड्या नेत्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. काही प्रभागातील निवडणुका 20 डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान आता नेत्यांचे लक्ष नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांकडे वळले आहे. याच पार्श्वभूमीवर पक्ष फोडाफोडीचे राजकारणही जोर धरू लागले आहे. दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पुण्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील गोगले यांनी शिवबंधन हाती बांधला आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची माजी नगरसेवक सुनील गोगले, भारतीय जनता पार्टी माथाडी पुणे शहराध्यक्ष अक्षय भोसले आणि मातंग एकता आंदोलनाचे आरती मिसाळ यांनी हाती शिवबंधन बांधलं. तसेच क्रांतीवीर झोपडपट्टी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश परदेशी आणि छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष छाया टिळक यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष प्रवेश ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्वाचे ठरणार आहे.